नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे मुरमुऱ्यांचा चिवडा. तर मुरमुऱ्यांचा चिवडा असा पण बनवू शकतो आपण. पहा बरं, अगदी साध्या सोप्या पद्धतीत चहाबरोबर खा किंवा नाश्त्याबरोबर खा किंवा संध्याकाळची हलकी फुलकी भूक असली त्यावेळेस खा. कोणी पाहुणे आले त्यांना द्या. म्हणजे असा हा वेगळ्या पद्धतीचा चिवडा, मस्त एकदम, आणि साध्या सोप्या पद्धतीत पटकनी होणारा झटपट चिवडा म्हणतात ना, तसा कसा बनवला आहे पहा बरं. त्याच्यात काय ट्रिक वापरलेली आहे, कुठला पदार्थ घातलेला आहे, तर त्याच्यामुळे आणखीन चव वाढलेली आहे त्याला. तर नक्कीच पहा तुम्ही. तर इथे मुरमुरे 200 ग्राम घेतलेले आहे मी. 200 ग्राम. आणि कढई घ्यायची, जरा जाडबुडाची घ्यायची आणि थोडीशी तापवायची, जास्त नाही फास्ट करायचा गॅस. आणि अर्धे मुरमुरे मी आता त्याच्यात टाकणार आहे, का की मुरमुरे तसे भाजलेले असतात, पण थोडीशी नमी घालवण्यासाठी, थोडासा त्याचा ओलावा असला तर ते जाण्यासाठी थोडं मी गरम करणार आहे, जास्त गरम करणार नाही. तर व्हिडिओ पहा संपूर्ण, तर कळेल तुम्हाला तर कसा बनवलेला आहे. एवढा जबरदस्त आणि सर्वांनाच हवी वाटणारा हा मुरमुऱ्याचा चिवडा कसा वाटला असेल तर पहा बरं, किती सुरेख दिसतोय. पांढरे शुभ्र मुरमुरे आहेत आणि ते हलवत राहायचं, सारखं असं उलटं पलटं करत राहायचं, त्याच्यामुळं लागणार बी नाही आणि काहीच नाही होणार. मी सगळं साफ करून घेतलेले आहेत मुरमुरे आणि आता भाजून घेत. अगदी 1 मिनिटभर भाजवायचं, जास्त नाही, लगेच काढायचे आपल्याला. दोन्ही पण आत्ता एक टाकलेले, अर्धं नंतर टाकते, की छोटी कढई आहे ना. मग काय होतं, मोठी कढई घेतली का प्रत्येक सामान आपल्याला भांडी घासायला निघतं. भांडी घासायचं, जेवण बनवायचं काही टेन्शन नाही, पण भांडी घासायचं टेन्शन असतं. भरपूर भांडी निघतात. हे बघा, आता झालेलं आहे, चुरा होते बा, एकदम कुरकुरीत झालेले आहे. हे पहा, एकदम चुरा होते. आता मी हा काढून घेते, दुसरा पण टाकते. अशी एक सिक्रेट चीज घालायची ना, सुगंध त्याच्यात घुसला पाहिजे. ह्याला भरपूर नावं, कोणी चिवडा म्हणतं, कोणी भडंग म्हणतं, कोणी म्हणजे अनेक नावं आहेत त्याला. काही पण बोलू शकता, तुमच्याकडे जे बोलायचं ते बोला. इथे लसूण घेतलेला आहे, लसणाच्या साली काढल्या नाही. ही सिक्रेट टीप आहे, साली काढायची नाही, लसूण भरपूर घालायचा, लसूण टेचून घालायचा. ही सिक्रेट टीप घाला, अगदी संपेपर्यंत तुमच्या डब्यात सुगंध जाणार नाही, हमेशा सुगंध राहणार. आणि डबा खोलल्या वाटणार का लसणाचा चिवडा आहे उन्हाळा, एवढा सुगंध छान येतो लसणाने. लसूण तर आपल्या आरोग्यासाठी उपयोगी पडणारा आहेच भरपूर, त्याच्यामुळं एकच पळी तेलामध्ये पूर्ण होणार आहे. आता आपलं पहा, एवढीच पळी आहे, ह्याच्यात पूर्ण होणार आहे आपलं भाजण्यापासून सर्व काही. इथे बदाम घातलेले आहे, तसा हेल्दी बनवणार आहे मी. तुमच्याकडे असलं तर बदाम घाला, नसलं तर नका घालू, काही नाही प्रॉब्लेम. जी चिन्नस आहे तेच घालू शकता. पहा बरं किती सुरेख. आणि हलवायचं मात्र करपून द्यायचं नाही बदामला. बदाम कसं, मुलं खायला कंटाळतात, बदाम असं दिलं ना तर नकोच म्हणतात, रोज रोज बदाम खायचं नको. तर मग असं काही चिवडा केला आणि किंवा आणखीन पदार्थ काय आपण करत असतो त्याच्यात घातले ना, त्यांना माहीत पण पडत नाही. त्याच्यात माहीत पडलं तरी टेस्ट छान लागते, त्याच्यामुळे त्याच्यात आवडीने खातात. म्हणून जरा जास्तच टाकायचं अशा वेळेस, मुलांच्या पोटात गेला पाहिजे ना. हे बघा, भाजून झालेले आहेत, मी काढून घेते लगेच. गॅस स्लो करायचा त्यावेळेला आपण काढतो त्यावेळेस, का की अर्धे काढून होतात, अर्धे तेलात राहतात, मग ते करपून जातात काही. म्हणून स्लो गॅस करून घ्यायचा आणि काढून घ्यायचं. आता हे बदाम झाले, आता शेंगदाणे 1 वाटी घेतलेले आहे, ते पण असं छान भाजून घ्यायचं. चांगले फुटेपर्यंत भाजायचं, फुटले पाहिजे ते, अशी वाटलं पाहिजे आपल्याला आता भाजलेत म्हणून. जास्त करपून टाकायचे नाही, एकदम मस्त मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे आपल्याला. हलवत राहायचं मात्र, नाही तर लगेच करपण, का की तेल कमी आहे आपलं, तरंगत नाही. वर तरंगले तर मग समजतं, पण तरंगत नाही, त्याच्यामुळे तेल कमी आहे आपल्या. त्याच तेलात करणार आहे, 1 पळीभर तेलामध्ये संपूर्ण चिवडा बनणार आहे आपला. हे बघा, आता फुटलेत बघा, पाहू शकता तुम्ही, फुटलेले आहेत. आता काढून घेऊया आपण. जास्त पण करपायचं नाही आपल्याला, गॅस स्लो केलेला आहे.
काढायच्या वेळेस स्लोच करायचा गॅस, पटकनी निघतात. पण असे एवढेच समजा काढले एवढे तरी करपून जाणार, म्हणून ते स्लो गॅस करायचा आणि काढायच्या वेळेस पटकनी काढून घ्यायचं. सगळे सारखे दिसले पाहिजे. हे पहा, आता इथे पहा हीच कढई वापरणार आहे ना. मग आपल्याला मिरच्या टाकायच्यात. मिरच्या छोट्या छोट्या कापून घेतल्या होत्या, 3 मिरच्या होत्या, ते छोट्या छोट्या कापल्या होत्या. आता ह्याला कडक होतपर्यंत भाजायचं आपल्याला. आता हा लसूण, बिना साल काढता लसूण भरपूर सारा घेतलेला आहे, तो टाकलेला आहे. हा लसूण आणि मिरच्या कुरकुरीत होतपर्यंत आपल्याला करायचे, फ्राय करून घ्यायचे. हा कढीपत्ता टाकते. भरपूर सारा कढीपत्ता टाकला का सुगंध छान येतो त्या चिवड्याला, म्हणून कढीपत्ता वापरायचाच. छान कढीपत्ता, आणि मी आत्ता माझ्या झाडाच्या तोडून घेतलेला आहे, त्याच्यामुळे ताजा ताजा छान सुगंध सुटलेला आहे कढीपत्त्याला. पानं कुरकुरीत झाली पाहिजे आणि ते लक्ष द्यायचं. पानं जरासुद्धा ओली राहिली नाही पाहिजे. आता हातावर घेतलं तरी कुरकुरीत चुरा झाला पाहिजे पानांचा, तर मग ती झाली बनायची. होऊन द्यायचं त्याला. मिरच्या कुरकुरीत, लसूण कुरकुरीत आणि पानं कुरकुरीत अशी भाजली गेली पाहिजे. आता उतरून घेते खाली, का की भरपूर गरम आहे ना. मग आपल्याला टाकायच्या जिन्नस त्याच्यामध्ये, हे तेलामध्ये. पहा आता काय काय टाकते मी पुढं. हिंग टाकला अर्धा चमचा भरून, चांगला मोठा अर्धा चमचा हलवून घेतला. लगेच 1 चमचा भरून हळद टाकणारा मी आता. हे पहा, त्याला पण छान मिक्स केलं. लगेचच 1 मोठा चमचा लाल तिखट टाकलं, रंगासाठी लाल तिखट. मिरच्या तर टाकलेल्याच आहेत. इथे पिठी साखर 3-4 चमचे टाकायचे आपल्याला, ताकी चव छान आली पाहिजे. म्हणून खारट, तिखट, आंबट अशी 3-4 प्रकारचे चव येणार. हा चाट मसाला आहे, आमचूर पावडर म्हटलं तरी चालेल तुम्ही तुम्हाला. ह्याला आमचूर पावडर आहे ही. तर हे झालेलं आहे तिकडे. आता पहा, आता आपण हे शेंगदाणे आणि बदाम येतात ते टाकून दिले याच्यात. आणि हा मसाला सगळा फ्राय केलेला तो सोडला त्याच्यात. आता राहिले आपलं टाकायचं मीठ. मीठ टाकलं नाही ना मैत्रिणी, नाही बघा मीठ आता अंदाजाने मीठ टाकायचं. चव घेऊन टाका लागलं तर, मिठाची चव पाहूनच मीठ टाका तुम्हाला नाही समजलं तर. आता ह्याला छान रंग आणून घ्यायचा आहे. मस्त रंग आलेला आहे पहा, चिवड्याला येत चाललेला आहे आता. रंग एवढा सुंदर येतो आणि चिवडा एवढा खायला छान लागतो. तुमच्याकडे आता म्हणतात ना आंबट, तिखट, गोड, खारट. आता ही माझ्याकडे शेव होती म्हणून ती शेव थोडीशी टाकली. असली तर टाका, नसली तर नाही टाकली तरी चालेल. मस्त झालेला आहे. तुम्ही ह्याचा असा बी खाऊ शकता चिवडा प्लेटमध्ये. भडंग पण म्हणू शकता याला. दुसरी गोष्ट, कांदा, खोबरं, कांदा, टमाटर, कोथिंबीर, कैरी असली तर कैरी ही सगळी बारीक कापायची आणि ह्याच्यात एक प्लेटमध्ये बाजूला घेऊन त्याच्यात मग मिक्स करायची. ती झाली भेळ तयार आपली. म्हणजे पहा किती जिन्नस तयार होतात आपल्या. पहा रंग चिवड्याला किती सुरेख आलेला आहे. चोळून घ्यायचं. मग ते मधलीमध्ये थोडं तेलाचं त्याचं राहिलं असेल ना ते जाऊन लगेच जाणार. खारटपणा एकसंग चांगलं मिक्स करायचं. हा आपला चिवडा तयार झाला आहे. आता मी भरून घेते दुसऱ्या भांड्यात आणि मी आता बरणीतून भरणार आहे. तर तुम्हाला दाखवते बरणीत भरून पण आणि डब्यात पण ठेवणार आहे. का की बरणीत बसणार नाही, बरणी मोठी नाही माझ्याकडं, म्हणून जेवढी आहे तेवढेच दाखवते तुम्हाला भरलेली. पहा रंग किती सुरेख आलेला आहे चिवड्याला. वाटतं ना लगेच प्लेट भरून घ्यावून खावं म्हणून. एकदम जबरदस्त. आणखीन तुम्हाला जवळून दाखवले आणि बरणीत भरून घेतलेल्या आहेत आम्ही. हे पहा अर्धी बरणी भरलेली आहे, अर्धी भांड्यातच आहे.
कसा वाटला नक्की नमस्कार सांगा. मैत्रिणींनो, स्वागत आहे आता मी आपल्या मसाले मसाले तुम्हाला किचनमध्ये. सांगते माझी तर तुम्हाला मसाल्याचा दाखवते आज मी मसाले आलेला कसे आहे बनवते मैत्रिणींनो, माझं आणि मसाले कशी तुम्ही करण्याचे कारण. म्हणजे तर कुठल्या असंच पद्धतीने मला मसाले बनवते. मैत्रिणींचे सगळे फोन मसाले मी यायचे, माझी चुलीवर रेसिपी भाजते, पाहून मिरच्या निसून तुम्ही कुठला व्यवस्थित मसाला घालते आणि वापरता हो? डंकामध्ये कुठे मला चक्की सांगा ना, दळत किंवा आम्हाला नाही द्या ना मसाले. असला तर, किंवा आणि कुठं सर्व भेटतं ते सांगा. बरेचसे मसाले तुम्ही म्हणजे त्यांना आहेत हे ते सांगितलं का बिना मी मसाला केमिकलचे आहेत. बनवून मिरच्या देत झाले, नाही धने किंवा झाले, स्वतः बनवते. हळद झालं, सफेद त्यामुळे झाले, हे आम्हाला घरीच द्यायचं उगवलेले एकदा आहेत दिलेलं आमच्या आहे. शेतात. त्यांच्याकडून त्याच्यामुळे बिना त्यांना केमिकलचे भरपूर आवडलं आणि आहेत. त्यांच्या शेणखतावर नातेवाईकांना, उगवलेले त्यांच्या आहेत. बाजूला आणि शेजारी हे वगैरे 18 ते सगळ्यांना 20 त्यांनी मसाले मी सांगितलं. ती ऑर्डर वापरलेले यायला लागल्या आहेत. मला, गरम आता मसाले, भरपूर हाय order यायला क्वालिटीचे लागले. गरम मसाले मसाल्याची मी आहेत. आता नवीन तुम्हाला नवीन घ्यायचे मसाला असले स्टॉक तर करते. स्क्रीनवर पण नंबर असे मसाले दिलेले बनवते घेऊ की शकता. आम्ही बिना आणि हे केमिकलचे सगळे मी मसाले भाजून आहेत. घेतलेले आहेत. बरेचसे वस्तू व्यवस्थित बिना मिरच्या केमिकलचे निसून गरम मसाले व्यवस्थित सगळे हाय केलेले क्वालिटीचे आहेत. घेतलेले आहेत विकत. मेजरमेंट एकदम मिरच्या, परफेक्ट धने आहे. हे सगळं ऑर्डर शेतात केल्यानंतर पिकवलेले 2 आहे. दिवसात त्याच्यामुळं, घरपोच फ्री डिलिव्हरी मसाले ऑर्गॅनिक भेटतात. म्हणतात ना मसाल्याचा तसे. रंग तसे आहेत. ढळत नाही, तुम्हाला घ्यायचं असलं तर वर्षभर वरती तसून स्क्रीनवर तसाच नंबर राहतो. दिलेला आहे. मसाला व्हिडिओ घ्यायचा बनवलेला असला तर मसाला स्क्रीनवर डंकावर नंबर कुठलेला दिलेला आहे. वर्षभर रंग ढळत नाही मसाल्याचा. माझा चिवडा कसा झाला ते मात्र नक्की सांगा मैत्रिणींनो. बाय.